Hello friends, welcome you all to Polity Simplified series of Dandeep Academy. We are into the directive principles of state policy. Next article for us, article 37. Interesting article. Article 37 कशाबद्दल बोलतो? It talks about application of the principles contained in this part. सध्या आपण कोणता पार्ट पाहतोय? Right now we are studying part 4 of Indian Constitution. Right now we are studying part 4 of Indian Constitution. It is about DPSP, that is Directive Principles of State Policy, DPSP. So application of the principles contained in this part, चौथ्या पार्ट मध्ये जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी दिलेलं आहे यामधले जे प्रिन्सिपल्स आहेत यांचं ऍप्लिकेशन कुठपर्यंत होऊ शकतं, यांचं ऍप्लिकेशन कुठपर्यंत होऊ शकतं, वी आर टॉकिंग अबाउट इट. सो काय म्हणतं पहा, सी the provisions contained in this part, that is in part 4 of Indian Constitution, shall not be enforceable by any court. याचा अर्थ काय? आर्टिकल 4 मध्ये जे सगळे प्रोव्हिजन्स आहेत दे आर नॉन जस्टिसिएबल पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. दे आर नॉन जस्टिसिएबल म्हणजे यातली कोणतीही गोष्ट इम्प्लिमेंट झालेली नाहीये, यामुळे तुम्ही कोर्टाकडे जाऊ शकत नाही. So basically Article 37 says that DPSP is non-justiciable part of Indian Constitution. Remember, fundamental rights are justiciable part of Indian Constitution. Fundamental right Article 13 म्हणतं की anything which violates or goes against fundamental rights shall be declared as null and void. सोबतच Article 32 म्हणतं जर फंडामेंटल राईट व्हायलेट झाला तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकता. Article 226 says that you can approach High Court directly for protection of your fundamental right. But this right is not available for DPSP. Why? Because Article 37 expressly says that the provisions contained in this part are not enforceable by any court of law. हे कोणत्याही कोर्टमध्ये enforceable नाही, non justiciable आहे. But simultaneously it says, but the principles therein laid down are nevertheless fundamental in the governance of the country. याचा अर्थ काय? हा सेकंड सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. फर्स्ट, इट इज नॉन एन्फोर्सेबल बट दीज आर फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. म्हणजे काय? सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्ही तुमच्या देशातील गव्हर्नन्स करताना प्रत्येक बारीक सारीक गोष्ट बघताना मेन फोकस कुठे असावा? तुम्ही डीपीएसपी ला ऍज अ गाईड ठेवावं, डीपीएसपी ला फंडामेंटल ठेवावं, डीपीएसपी ला प्रिन्सिपल्स म्हणून ठेवावं आणि डीपीएसपी नजरेसमोर ठेवून तुम्ही वर्क करावं. हे सगळ्यात मेन म्हणणं आहे कुणाचं? आर्टिकल 37. They should be fundamental in the governance of the country and it shall be the duty of the state. स्टेट याची डेफिनेशन आपण कुठं पाहिली आहे? 36 मध्ये, आर्टिकल 36. आणि आर्टिकल 36 काय म्हणतं? डीपीएसपी दॅट इज पार्ट 4 साठी जो स्टेट असेल याची कुठलची डेफिनेशन घ्यायची? आर्टिकल 12 मधली डेफिनेशन घ्यायची टू अप्लाय दीज प्रिन्सिपल्स इन मेकिंग लॉज. गव्हर्नन्स करताना, लॉज मेकिंग करत असताना तुम्ही डीपीएसपी ला फंडामेंटल कन्सिडर करा. याचा अर्थ काय? की जरी डीपीएसपी जस्टिसिएबल नसतील, स्टील दे आर एन्फोर्सिएबल इन द फॉर्म ऑफ बिंग फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ इंडिया. थँक्यू.